नक्कीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता संवाद साधतायत, तो आपण ऐकूयात माध्यमांशी. मुंबईकरांसाठी आज पुन्हा एकदा वाहतुकीतून मोठा दिलासा देणारा प्रकल्प जो आहे हे मुंबई कोस्टल रोड, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचं आज नरिमन पॉईंटकडून येणारा मुंबईकडे वरळीकडे जाणारा जो टनेल आहे 6.25 किलोमीटरचा, तो आज अमरसन्स आणि हाजी अली या ठिकाणी ओपन झाला आहे. त्याचा जवळपास 6.25 किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल. जसा वरळीकडून मुंबईकडे जाणारा 9 किलोमीटरचा टनेल आपण ओपन केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आणि लोकांनी देखील त्याबद्दल स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलं. इतर लोकांनी त्याबद्दल एक धन्यवाद दिले की बाबा वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा वाहतूकदारांना मिळालेला आहे. तसंच आजही 6.25 किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला कोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला जाईल. त्यामुळे मुंबईतले अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे. त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला, दुसरा टप्पा आपण आता करतोय, तिसरा टप्पा जुलैमध्ये होऊन जाईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथली वाहतूक कोंडी दूर होईल आणि ज्या वाहतुकीला प्रवासाला जेवढा वेळ लागत होता, अगदी आता किती मिनिटात आपण जातो? आता सर आपल्याला पूर्ण 8 मिनिटांमध्ये आपण जातो सर, मरीन ड्राईव्हपासून. आणि अगोदर किती लागत होता? 40 मिनिटं 50 मिनिटं. अगोदर मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीपर्यंत 40 ते 50 मिनिटं लागत होते. आता केवळ 8 मिनिटामध्ये हा प्रवास लोकांना होतोय. ही फार मोठी दिलासा देणारा प्रकल्प आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे कमिशनर, त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा LNTने बांधला आहे, या LNT कंपनीने देखील हा जो काही टनेलचं काम केलं आहे त्यांच्या टीमला देखील मनापासून धन्यवाद देतो. वेळेमध्ये हे सगळी कामं पूर्ण होत आहेत. आणि याच्यामध्ये अतिशय अत्याधुनिक अशा सर्व यंत्रणा लावलेल्या आहेत. म्हणजे फायर फायटिंगचं असेल, सकार्डो सिस्टीम असेल, त्याचबरोबर आता मी स्वतः उतरून फोन लावला इमर्जन्सी 4137वर, समोरून विचारलं काय प्रॉब्लेम आहे, कुठे आहात तुम्ही. त्यामुळे अशी ही सगळी सिस्टीम जी आहे, ही सिस्टीम इथे अत्याधुनिक यंत्रणा टेक्नॉलॉजीचा वापर करून हा टनल अपन केलेला है। सीएम साहब, आज दूसरे हिस्से के टनल को खोल दिया गया है, किस तरीके से ये सुविधाजनक होगा और खासकर ट्रैफिक को किस तरह आपको भी बहुत सुविधाजनक होगा, सब पत्रकारों को जल्दी जा सकते हैं। अभी आज जो धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज कोस्टल रोड का एक टनल 9 किलोमीटर का वरली से जो वहाँ जाता है मुंबई की तरफ, वो खोल दिया था। ये दूसरा टप्पा, दूसरा फेज़ है 6.25 किलोमीटर का। ये अपना हाजी अली और अमरसन्स यहाँ ओपन हो जाएगा और जुलाई महीने में वो वरली तक ओपन हो जाएगा। बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके ये टनल किया है, ये कोस्टल हाईवे किया है। 40 से 50 मिनट पहले लगते थे, अभी केवल 8 मिनट में ये जो प्रवास है हो जाएगा। रस्त्यांचा विस्तार झाला, मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार? रस्त्यांचा विस्तार पण होतोय आणि मंत्रिमंडळाचा विस्तार पण लवकर होतोय। सीएम साहब, कालच्या मंत्रिमंडळाच्या शपथ घेण्यावर आज सीलिंग को कनेक्ट करने से अब तक किया, बांद्रा वाली सीलिंग को कब तक कनेक्ट करने की प्लानिंग है? उसके बाद हो जाएगा बांद्रा वरळी सीलिंगला जो आपण आता बघा ते आर्क बघतोय आपण, तो आता आर्क ब्रिज जो आहे तो आपण उभारलाय। ऑक्टोबरपर्यंत
पूर्णपणे वरळी सी लिंकला हे जोडलं जाईल आणि सगळ्यांचा प्रवास एकदम सुखकर होईल. काल दिल्लीमध्ये राज ठाकरे यांच्यामुळे विरोधक आले. तर रस्त्यांचा विस्तार झालेला आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार होईल असं म्हटलेलं आहे यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. आणि या संपूर्ण कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचं वैशिष्ट्य काय आहे, कशा पद्धतीनं तो झालेला आहे, या मार्गामध्ये कुठल्या अडचणी आल्यास तर त्या अडचणी दूर करण्यासाठी काय सुविधा आहेत, या सगळ्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. तब्बल 20 ते 40 मिनिटांचा काळ हा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला एरवी जातो. मात्र मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा प्रवास आता या कोस्टल रोडमुळे केवळ 8 ते 9 मिनिटांमध्ये करता येणार आहे. पत्रकार म्हणून तुम्हाला भरपूर फायदा होईल, तुम्ही लवकर जाऊ शकाल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना म्हटलंय.